नमस्कार, मी प्रणाली कापसे आणि आपण आलेलो आहोत शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात. हे मैदान असं आहे, हे मैदान बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र बाण्यांनी गाजलेलं आहे. त्यांनी दर दसरा मेळाव्याला इथून विचारांचं सोनं लुटलेलं आहे. हे मैदान तेच आहे जिथून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माणाचं स्वप्न अवघ्या महाराष्ट्राला दाखवलं. आणि आता ही तीच जागा आहे जिथून तिसरी पिढी, ठाकरेंची तिसरी पिढी ही महाराष्ट्राच्या विधान भवनात प्रवेश करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा क्षेत्रातून यावेळी निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. तेच अमित ठाकरे आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांचं व्हिजन, त्यांचं महाराष्ट्राचं नवनिर्माण आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. अमित, माहीम, दादर हे सगळे तुमचे इतके जिव्हाळ्याचे विषय आहेत. तुम्ही लहानाचा मोठा इथे झालात आणि आज जेव्हा पहिल्यांदा उमेदवारी मिळण्याचा मुद्दा आला त्यावेळेला माहीम हीच जागा तुम्हाला मिळालेली आहे. काय वाटतं, या माहीमसाठी तुम्ही काय स्वप्न पाहता? आपलं घर नेहमी स्वच्छ राहावं, छान असावं, सुंदर असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं आणि ती जबाबदारी आता तुमच्यावर येणार आहे. कसं बघताय तुम्ही माहीम या विधानसभा क्षेत्राकडे? खरं तर मी इकडे लहानपणापासून वाटलं, जसं तुम्ही बोललात की मी 32 वर्ष इकडे गेली. पण मला वाटतं की कुठेतरी हे मतदारसंघ आल्यावर मला कुठेतरी बरं वाटलं, कारण मी इकडे राहतो. मला माहिती आहे इकडच्या लोकांना काय पाहिजे आणि मला ते द्यायचं आहे. मला महाराष्ट्रभर द्यायचं आहे, पण सुरुवात इकडनं झाली पाहिजे. कारण मला वाटतं इकडे, कारण मी हा प्रवास अनुभवला आहे. शेवटी तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला काहीतरी सांगून जातो की मी परदेश फिरलेलो माणूस आहे. तर मला कळतं की कुठे आपण नेऊन ठेवू शकतो एक शहर आणि कुठे आपण पाठी पडत चाललोय. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी ही सुधारणा झाली पाहिजे. ती नक्कीच होईल मला वाटतं. पण तरी राज ठाकरे यांच्या कुटुंबातले तुम्ही पहिलेच व्यक्ती आहात जे राजकारणामध्ये येत आहेत, म्हणजे विधान भवनाच्या राजकारणामध्ये येणार आहात. पक्षीय राजकारण वेगळं आणि विधान भवनात जाऊन मुद्दे मांडणं, आपले प्रश्न सोडवणं हा एक वेगळा अनुभव असेल. ते अनुभव घेणारे तुम्ही कदाचित पहिले व्यक्ती असाल. तर ज्या वेळेला तुम्हाला ही उमेदवारी जाहीर झाली, पहिलं काम करणारं ठाकरे असेल विधान भवनात, असं बोलायला हरकत नाही. अगदी अगदी. तर ज्यावेळेला तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला घरातल्यांची आणि तुमची स्पेशली काय रिॲक्शन होती? काय नाही, माझ्या आईला तर ऑफकोर्स पाहिजे होतं, माझी बायको पण खुश होती. पण मला माहित होतं कुठेतरी आयुष्य आता चेंज होणार आहे. जर लोकांच्या आशीर्वादाने निवडून आलो तर कुठेतरी आयुष्य चेंज होणार आहे. कारण मला सतत अवेलेबल राहायला लागणार आहे, जे मी होतोच. पण आता ती जबाबदारी अजून अधिक वाढली आहे. अगदी. पण आता तुम्ही, कारण तेव्हा मी कसं होतं की मी घरनं ऑफिसला, मी लहानपणापासून मला चालण्याची सवय म्हणून मी इकडनं ऑफिसला यायचो. इकडे माझं सगळं काम इकडे असायचं. मी महाराष्ट्रभर फिरायचोच, पण इकडे फिरताना मी चालत फिरायचो. त्याच्यामुळे जी लोक भेटायची, बोलायची, तो ऍक्सेस होताच, पण तो अधिक वाढणार आहे. हे मला अजून आवडणार आहे. कारण मी इकडनं निवडून आल्यावर माझ्या दरवाजे सगळ्यांसाठी 24 तास उघडे असणार आहेत. मी आता कसं होतं की मी आरामात झोपू शकायचो वगैरे. आता माझी झोप बीप गेली. मला इकडच्या लोकांसाठी काम करायचंय आणि प्रामाणिकपणे मला एक एरिया कसा वाढू शकतो हे त्यांना दाखवायचं. अमित, पण साधारणपणे असं होतं की आमदारांकडनं लोकांच्या अपेक्षा असतात आणि सगळ्यात मोठी अपेक्षा असते ती ऍक्सेसिबिलिटीची, उपलब्धतेची. राजकारण म्हटलं की सर्वसामान्य माणूस असा विचार करतो की आम्हाला उपलब्धता झाली पाहिजे, आमचा आमदार आम्हाला दिसला पाहिजे, आमचा नगरसेवक आम्हाला दिसला पाहिजे, त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे. पण मग महाराष्ट्रातल्या लोकांना भीती सुद्धा ही वाटते की बरेच वेळेला जे राजकारण्यांची मुलं असतात ते ऍक्सेसिबल नसतात, त्यांची उपलब्धता कमी असते. अमित ठाकरेंच्या बाबतीत काय होणार आहे? नाही, आता ते मग मला वाटतं की लोकांनी निवडून दिलं, समजा त्यांच्या, परत मी बोलतो की त्यांच्या कृपेने निवडून आलो तर मग ते त्यांनाच दिसेल की मी किती ऍक्सेसिबल आहे. कारण मी माहीमचं तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, कारण अर्ध्या लोकांना मी ओळखतो, चेहऱ्याने ओळखत असेल, नावाने ओळखत असेल. ऍक्सेसिबिलिटी हे मी तुम्हाला बोलतो की शेवटी कसं आहे की जर तुम्ही लोकांच्या जीवावर निवडून आलाय तर तुम्ही तिकडचे मालक म्हणून नाही बसला पाहिजे, ट्रस्टी म्हणून बसला पाहिजे.
लोकांचा विश्वास असला पाहिजे तुमच्यावर. ऍक्सेसिबिलिटी म्हणजे तुम्ही त्याच्यासाठीच तर लढताय. निवडणूक नाही तर कशासाठी लढतोय आपण? लोकांसाठी लढतोय, त्यांच्या जीवावर लढतोय, ते निवडून आणतात आपल्याला. त्याच्यामुळे ती ऍक्सेसिबिलिटी मला वाटतं ती असलीच पाहिजे. यापूर्वी अनेक मुद्दे म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आमदार नव्हता त्यावेळेला सुद्धा तुम्ही अनेक मुद्दे, मग ते विद्यार्थ्यांचे असतील, पर्यावरणाचे असतील, अनेक मुद्दे तुम्ही विधान भवनापर्यंत त्यावेळेचे जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत पक्षाच्या माध्यमातून पोहोचवत होता. पण आता ती पण मी सगळी पोहोचवत जबाबदारी नव्हतो. माझी इच्छा असते की आता हे मुद्दे कसे असतात की माझ्याकडे कोणतरी घेऊन येतं. त्या जिल्ह्यातले, त्या एरियातले लोक माझ्याकडे घेऊन येतात. माझी एवढीच इच्छा असते की मला एक मुद्दा पटला आणि मी एका मंत्र्याकडे नेला तर तो सुटला पाहिजे. कारण त्याच्याने किती लोकांचं भलं होणार आहे मला माहिती आहे. अगदी. पण अमित ठाकरे म्हणून अनेक वेळेला कदाचित तुमचे प्रश्न लगेच सोडवले गेले असतील किंवा कधी कधी सोडवले गेले सुद्धा मी नसतील. देवाचे आभार मानतो की आजपर्यंत जे मुद्दे घेतले ते सोडवले गेले. आशा वर्कर्स असतील किंवा डॉक्टरांचे मुद्दे असतील किंवा आपण पुण्याचं आंदोलन केलं असेल, हे पुण्याचं आंदोलन पण तुम्हाला मी सांगेन की सगळे मुद्दे पुण्याच्या विद्यापीठाने सोडवले गेलेत ते. त्याच्यामुळे मला आजपर्यंत असा अनुभव नाही आला. कारण मे बी त्यांना माहित असेल की जो येतोय तो खरा माणूस आहे, की कामासाठी येतोय, लोकांच्या कामासाठी येतोय, मे बी करून घेईल. तुम्हाला हीच योग्य वेळ का वाटली? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मला मनात इच्छा होतीच आणि मला जेव्हा मला विचारलं कधीच इच्छा नव्हती. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये घुसण्याची मला कधीच इच्छा नव्हती. ना मला राजकारणात येण्याची इच्छा होती. पण जेव्हा मी आलो, मी पहिला मुद्दा मे बी 2015 मध्ये आपल्या हेच शिवाजी पार्कमध्ये आपण बसलो, हे एंट्री सगळे आहेत, हा सोडवला असेल. तेव्हा मला एक आजोबा येऊन बोलले की अरे बाळा तू चांगलं काम करतोयस. किंवा अनेक म्हणजे आशा वर्कर्स, त्यांना 2000 पगार होता, त्यांचा जो आपण 4000 करून घेतला. आपल्यासाठी 2000 अधिक काही मोठा आकडा नसेल, पण त्या आशा वर्करसाठी 2000 वाढल्यावर त्यांच्या तोंडावर जे स्माईल आलं, मला खूप आवडायला लागलं हे की आपण काहीतरी चांगलं करतोय. मला वाटलं की ही जी स्माईल आहे हे बघण्यासाठी मी राजकारणात आलोय असं मला वाटायला लागलं कुठेतरी. नाही तर मला इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि मला पॉलिटिक्सशी काही संबंध नव्हता. पण राज ठाकरे यांनी जेव्हा तुम्हाला विचारणा केली तर त्यावेळेला तुमची रिॲक्शन काय होती? आमचं बोलणं पण नाही आलं. कुठच्या कॉन्स्टिट्युएन्सी, कुठे उभं राहणार आहेस तू, या कुठच्याही गोष्टीबद्दल बोलणं नाही आलं. आमची एक बैठक होती नेत्यांची, ती तुम्हाला माहिती होती. तेव्हा मी फक्त बोललो की नेता म्हणून माझी कुठे गरज लागली तर मी उभं राहायला तयार आहे. कुठेही, माहीम नाही, भांडूप नाही, वरळी नाही, नाशिक नाही, पुणे नाही, कुठेही पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उभं राहायला तयार आहे. मी आजपासून जाऊन काम चालू करतो. पण ती न्यूज बाहेर आली, मग नंतर लोकांचे हळूहळू प्रतिसाद मिळायला लागला, लोक बोलवायला लागली की तुम्ही इकडे येऊन उभे राहा वगैरे. ते साहेब कुठेतरी बघत गेले. साहेबांनी मला आजपर्यंत फक्त 3दा विचारलं. मला अजिबात कॉन्स्टिट्युएन्सी सांगितली नव्हती. त्यांनी मला फक्त एवढंच विचारलं की तू तयार असेल, हे मुद्दे असतात, असं काम करायला लागतं आणि 24 तास काम करायला लागतं, तू तयार आहेस का? तर मी बोललो 100%. आणि मी हे 100% ह्याच्यासाठीच बोललो कारण मला लोकांवर विश्वास आहे, कारण आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे, कारण ते त्या पद्धतीने जे काम करतायत आणि कुठेतरी तो त्यांना पण बूस्ट मिळाला पाहिजे. आता कारण 10 वर्ष पक्ष ज्याच्यामधनं गेलाय त्याच्यामधनं मला वाटतं की कुठेतरी तो बूस्ट मिळाला पाहिजे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीनं पक्षाला तो बूस्ट मिळाला आहे असं वाटतं का? नाही, मला माहिती नाही. पण मी प्रामाणिकपणे काम करणार आणि 100% देणार. माझ्यासमोर कोण उभं असेल नसेल, बूस्ट मिळालं की नाही हे मला वाटतं लोक सांगतील, मी सांगणारा कोणी नाही. राज ठाकरेंचं राजकारण गेले बरेच वर्ष तुम्ही घरातून पाहत आहात. अगदी म्हणजे बैठका होणं, त्यांची भाषणं ऐकणं, बैठका होणं, या सगळ्या तुम्ही बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकारण नेमकं कसं चालतं, पक्षीय राजकारण कसं चालतं हे तुम्ही बघितलेलं आहे. परंतु विधान भवनातलं कामकाज आणि विधान भवनातलं ते सगळं वातावरण ते कदाचित तुम्ही फारसं अनुभवलेलं नसेल. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेची जी तोडमोड झालेली आहे, आकडे जुळवाजुळव झालेली आहे, एकमेकांचे आमदार पळवण्याचा जो काही प्रकार झालेला आहे,
त्याचा चिखल असा उल्लेख राज ठाकरे नेहमी करतात. गेल्या 5 वर्षात जे काही झालं त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आता आपली गरज आहे? हो, मला वाटतं की कुठेतरी एक राजसाहेबांचा एक प्रामाणिक माणूस म्हणून मी गेलो पाहिजे. अनेक निवडून येतील, पण मी एक प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. मला कुठेतरी वाटलं की हा जो चिखल झालाय हे राजकारणाचं महाराष्ट्राचं एक्झाम्पल नाही असू शकत, हे उदाहरण नाही असू शकत की हे महाराष्ट्राचं राजकारण असं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी प्रामाणिक लोकांनी याची गरज आहे. हे फोडाफोडीचं राजकारण कुठेतरी बंद करण्याची गरज आहे. कारण सत्ता आणून तुम्ही करताय काय? त्याच्यामुळे आपण त्याच्यावर बोललो पाहिजे. कारण शेवटी कसं आहे की खरी ताकद ही लोकांच्या हातात आहे. हे आज पण आपण बोललो पाहिजे. मग आपण प्रधानमंत्री असू, मुख्यमंत्री असू, आमदार असू, खासदार असू, नगरसेवक असू, खरी ताकद ही लोकांच्या हातात आहे. लोकांना वाटलं तर तुम्हाला खुर्चीवर बसवतील, नाही तर उठवतील. त्यामुळे ही ताकद लोकांनी कुठेतरी समजून घेतली पाहिजे. तुमच्यासाठी चांगलं काम नसेल होत तर बसवा त्यांना घरी, होत असेल तर त्यांना तुम्ही निवडून द्या. हे मी माझ्या बाबतीत पण बोलू. तसं बघितलं तर तुम्ही दुसरे ठाकरे आहात निवडणुकीच्या राजकारणात उतरणारे. पहिल्या ठाकरेंची कामगिरी कशी वाटते तुम्हाला? नाही, मला नाही आवडली. हे मी प्रामाणिकपणे बोलतो. अगदी अगदी अगदी. कारण मला वाटलं की आदित्यला कुठेतरी दिल्यावर वरळी कुठेतरी सुधरेल, तिकडचे विषय कुठेतरी सुटेल, तिकडे काहीतरी वेगळेपणा येईल. तिकडचे कोळी बांधव बोंबलतायत, तिकडचे बीडीडी चाळीतले लोक बोंबलतात. तिकडे तुम्ही जाऊन विचारा फक्त त्यांची काय इच्छा आहे. आमदार म्हणून आदित्य अवेलेबल होता का, हे माझ्या बाबतीत पण झालं पाहिजे. मी फक्त आदित्यचं नाही बोलत, मला आदित्यचं जाणवतं म्हणून मी बघितलं म्हणून मी बोलतो की हे कारण तुम्ही कसं आहे की समजा तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही लोक नाही ठेवू शकत की तुम्ही काम करते काम हा तुम्ही इकडच्या लोकांशी बोला. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी हा विचार झाला पाहिजे. आणि हा माझ्या बाबतीत पण झाला पाहिजे. मी काम नाही केलं तर बसवा, काम केलं तर त्याच जोराने माझ्या पाठीशी उभे राहा. पण मग हेच कारण आहे का की यावेळेला मनसेनं आदित्यच्या समोर उमेदवार दिलाय? हेच कारण आहे. कारण आम्ही तिकडच्या लोकांना गृहीत नाही धरू शकत. ह्या 5 वर्षात पण कोविडच्या काळात वरळीकर इतके मला येऊन भेटले की आमचे हे विषय लोक मरतायत, हॉस्पिटल बेड्स मिळत नाहीयेत पासून सगळं मला राजगडला येऊन भेटायचे. मला एवढं वाईट वाटायचं. ऑब्व्हियसली त्यांची मदत करायचं, पण मला माहित होतं माझ्याकडे 100 लोक येत असतील पण तिकडे लाखभर लोक तिकडे तडपत असतील. त्याच्यामुळे मला माहिती आहे ते कशामधनं गेलेत. आणि मला वाटत नाही की कोविडच्या काळात जिकडे जग बंद होतं तिकडे तुम्ही स्कॅम करत असाल तर मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आहे. परंतु त्याच काळात तुमचे काका हे मुख्यमंत्री होते. खरं तर तुम्ही जसं म्हणाला जग बंद होतं, कुटुंब प्रमुखांची भूमिका ते बजावत होते. आणि असं असताना त्यांच्याकडनं अपेक्षित असा परफॉर्मन्स दिला गेला नाही असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. कुठं चुकलं? की मुख्यमंत्र्यांची दारं बंद होती. ह्या काळात मुख्यमंत्र्यांची दारं बंद होती. म्हणजे काका आहेत वगैरे सगळं ठीक आहे, मी त्यांच्याबद्दल बोलणं, मी खूप लहान आहे वगैरे, पण माणूस म्हणून मी सांगतो की त्या काळात आपलं शहर, आपलं राज्य ज्याच्यामधनं जात होतं, मला वाटतं कुठेतरी आपण 100 नाही तर 200% देऊन काम केलं पाहिजे होतं मुख्यमंत्री. पण मला वाटतं कुठेतरी दारं बंद होती, कोणाला ऍक्सेस नव्हता. तुम्ही वरळी आपण बोलतो की सगळ्यात उत्तम होतं वगैरे A+. तुम्ही रिपोर्ट्स बघितले तर सगळ्यात वाईट परिस्थिती वरळीची होती. सुरुवात वरळीतून झाली. मला वाटतं ह्या गोष्टी नव्हत्या व्हायला पाहिजे कोविडच्या काळात तरी. कारण हे मी लहानपणापासून पण असा आजार कधी बघितला नाहीये. त्याच्यामुळे अशी गोष्ट काहीतरी राज्यावर आल्यावर आपण किती ताकदीने उभं राहिलं पाहिजे हे मला कळलंय. अगदी. पण
हा 2.5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं त्या बंडानंतर खूप आपण भाषणं ऐकली, मग ती आदित्यजींची असतील किंवा उद्धवजींची असतील. पाठीत खंजीर खुपसला, गद्दारी केली, असे सगळे शब्द आपण गेले 2.5 वर्ष ऐकतोय. ते रूढ झालेले आहे. त्याच्या भरोश्यावर निवडणुका लोकसभेच्या लढल्या गेल्या होत्या आणि आता विधानसभेमध्ये सुद्धा आपण हे सगळे शब्द पुन्हा ऐकणार आहोत. हा अनुभव तुम्ही मात्र त्याच्या आधीच घेतलेला आहे. त्या प्रसंगाबद्दल सांगाल, ज्यावेळेला तुम्ही तुमची तब्येत बरी नव्हती, तुम्ही त्या प्रसंगातून जात होता, महापालिकेची निवडणूक नुकतीच झालेली होती, तर तो अनुभव तुम्ही असं म्हणता की मी कधीही विसरणार नाही असा अनुभव नाही माझ्या. मी कधीच नाही विसरणार तो. की आम्ही मला वाटतं जहांगीर आर्ट गॅलरीवर गेलेलो. मला वाटतं उद्धवजींचं एक फोटो एक्झिबिशन होतं, तेव्हा मी सगळ्यांना भेटलो तिकडे. अनेक शिवसैनिक पण होते आणि त्याच्या आठवड्याभरात हे 6 नगरसेवकांना खोकी देऊन पळवण्यात आलं. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी हा विचार केला पाहिजे, कारण मी पण काय परिस्थितीनं जात होतो मला माहित होतं. तर थोडक्यात हे म्हणण्याचा त्यांना अधिकार नाहीये असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात नाही. आणि असेल तरी ना, मला वाटतं की देव कुठेतरी त्यांची खेळी खेळत असतो, कर्म कुठेतरी त्यांची खेळी खेळत असतो. हे मला वाटतं हे कर्माची फळं आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी बोलू नये. तुम्ही राज ठाकरे यांचा मुलगा आहात, ही गोष्ट, अनेक गोष्टी कदाचित तुम्हाला सहज शक्य असते, पण तरीही एक राजपुत्र म्हणून प्रेशर किती असतं, कुठल्या कुठल्या गोष्टींचं असतं? नाही, फक्त भाषणाचं असतं. बाकी तुम्ही मला बिहाइंड द कर्टन ऍडमिनिस्ट्रेशन सगळं काम दिलं, काही वेगळं काम दिलं तर मी खुशी करायला तयार आहे. कारण मला माहिती आहे, मी त्या दिवशी पण बोललो की मी राजसाहेबांची भाषणं ही रिपीटवर ऐकायचो. 2019च्या आधी, राजकारणात यायच्या आधी रिपीटवर ऐकायचो. मला आवडायचं की अरे आज बाबा बोललाय हे मी 10-15 वेळा तरी ऐकायचो. पण ते 19 नंतर मी बंद केलं, कारण मला कळायला लागलं की अरे लोकांची ही अपेक्षा आहे तुझ्याकडनं. पण मग त्याचं त्या दडपणातून बाहेर पडण्यासाठी भाषणं ऐकणं बंद करणं या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय काय केलं? नाही, हेच केलं, हे एवढंच केलं. मग मी जे बोलतोय ते बोलतोय. आता शेवटी लोकांवर आहे. मी आता माझी अशी सिच्युएशन झाली की टेक इट ऑर लिव्ह इट. मी असा आहे, मी त्यांच्यासारखं नाही बोलू शकत, नाही मी त्यांची आणि माझी तुलना होऊ शकते, पण जो आहे तो आहे. पण त्यांच्या मी भाषणाच्या बाबतीत नाही बोलणार, पण कामाच्या बाबतीत मी त्यांच्या मी तुलना करू शकतो. मी 100% प्रामाणिकपणे काम करणार आहे. बाबांमधलं सगळ्यात जास्त काय आवडतं? ते कार्टुनिस्ट म्हणून जास्त आवडतात, ते माणूस म्हणून जास्त आवडतात, राजकारणी म्हणून जास्त आवडतात? माणूस म्हणून ऑनेस्टली मी बाहेर जे आलंय ते मला वाटतं माझ्या आई वडिलांमधून आलंय. की माझी बहीण पण तशीच आहे की आम्ही साफ आहोत, खोटं बोलता येत नाही, छक्के पंजे नाही आहेत, आम्ही साफ आहोत. हे माझं मत आहे. नाही, आणि तुमचा वावर तितका सहज असतो, आम्हाला कधीही असं हे माझं जाणवत मत आहे. नाही. पण की आम्हाला खोटं बोलता येत नाही किंवा कुठे गेलो तरी प्रामाणिक जे आहे ते जे आहोत ते आहोत. आणि हे मला वाटतं त्यांच्याकडनं आलंय की माणूस साफ आहे. त्यांनी आता राजकारण म्हणजे त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, तिथपासून ते आतापर्यंतचा आपण त्यांचा सगळा प्रवास आम्ही तर पाहिलाच आहे, पण तुम्ही तर अगदी घरातून बघितलेला आहात. त्यांच्यातही बदल झालाय, विशेषतः कियांच्या येण्यानंतर त्यांच्यात बराच बदल झालेला आहे. काय तो बदल आहे जो तुम्हाला प्राकर्षाने जाणवतो? मी वडील झाल्यावर मला पहिल्यांदा कळलं की आता आपण बोलतो ना, एकासाठी गोळी खाऊ शकतो, मी तुझ्यासाठी गोळी खाऊ शकतो, तुझ्यासाठी जीव देऊ शकतो. ऑनेस्टली जीव देणं एकासाठी काय असतं ना, हे मला कियान झाल्यावर कळलं. मी ऑनेस्टली बोलतो खूप की ह्याच्यासाठी मी जीव देऊ शकतो. कारण घरी आल्यावर मला ते जे सुख मिळतं ना, तुमच्या पण डोळ्यात तुम्ही पण, तुमची पण मुलं आहेत, हे जे सुख असतं ना ते मी कधीच नाही अनुभवलंय आयुष्यात. आणि म्हणून मला आई दरवेळेला रात्री बाहेर गेल्यावर फोन करायची, कुठे आहेस. मी चिडायचो, अरे येतोय ना आता, 28 वर्ष झालो, 29 वर्ष झालो, काय फोन करते. ते मला कळलं की का फोन करायची, कारण मी पण त्याच्यासाठी फोन करत बसणार.
राज ठाकरेंनी आतापर्यंत दिलेला मोलाचा सल्ला म्हणजे ते रोजच देत असतील, पण तरी सुद्धा असा सल्ला जो तुम्हाला वाटतं की मी कधीच विसरू नये, काही झालं तरी ही गोष्ट माझ्या डोक्यात जाऊ नये? ऑनेस्टली मी फक्त त्यांना ऑब्झर्व करत होतो, बघत होतो. मी तुम्हाला खरं बोलतो, मी राजकारणाबाबत कधी घरी बोलत नाही. म्हणजे साहेबांनी मला एवढंच सांगितलंय की प्रामाणिक राहा लोकांची, आणि हे मी ऑब्झर्व पण केलंय त्यांच्याकडनं खूप, की राजकारण कसं असतं त्यांनी मला समजवलंय, राजकारणी कशी असतात त्यांनी मला समजवलंय. त्याच्यामुळे त्यांनी मला प्रामाणिक राहायचं, लोकांची कामं करत राहायची, डोकं खाली ठेवून काम करायचं, आणि मला वाटतं हा सल्ला त्यांचा खूप होता. तुमच्या हातात रुद्राक्षाची माळ दिसती आहे. सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक खूप चर्चेला जाणारा विषय हिंदुत्व आणि सेक्युलरिझम, विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं की त्याचा फायदा गैरफायदा, कुणी म्हणतंय की नरेटिव्ह सेट केला गेला. तुम्ही कसं बघता याकडे? हिंदुत्व एक तरुण नेता म्हणून किती महत्वाचे आहेत हे शब्द, किंवा या शब्दांच्या मागे खेळलं जाणारं राजकारण वीट आणणार वाटतं तुम्हाला? मला धर्म भाषा ही ऑलवेज महत्वाची वाटायला लागली जेव्हा साहेबांनी जो मराठी भाषेचा मुद्दा घेतलेला. त्याच्या आधी मला भाषेचं महत्व माहित नव्हतं. मी भाषेपासून स्टार्ट करतो, मी धर्मावर येतो. पण मी ऑलवेज साहेब एवढे देवांमध्ये नाही, साहेब पूजा वगैरे करतात, पण अंगठी आणि अंधभक्ती वगैरे मध्ये नाही मानत. मी मानतो, हो मी मानतो की देवळात जाऊन वगैरे, तर माझी खूप भक्ती आहे. पण साहेब अंगठी वगैरे घालायला सांगितलं तर साहेब बोलतात की काय, मला ह्याच्यात काही महत्व वाटत नाही. देवात मानतात, ते दररोज पूजा करतात वगैरे, पण ते अंगठी बिंगठी, आता मी आजारी पडल्यावर त्यांनी पहिली माझ्या हातातनं अंगठी काढून फेकून दिली. तर भाषा मी बोलीन तुम्हाला, पहिलं मराठी म्हणून बोलीन तुम्हाला की मला मराठी भाषेचं महत्व माहीत नव्हतं. मी ऑलवेज मराठी बोलायचो, घरी पण मराठी बोलायचो, शाळेत पण मराठी बोलायचो, पण भाषेचं महत्व मला माहीत नव्हतं. जोपर्यंत एका माझ्या बाबाच्या भाषणात मी ऐकलं नाही की ही तुमची ओळख आहे, तुमची भाषा तुमची ओळख आहे, ही गेली तर तुमचं अस्तित्व संपलं. म्हणजे तुम्हाला तुमची ओळखच संपली. हे मला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड राहिलं की आपण फ्रेंच बघतो किंवा जर्मन बघतो किंवा स्पॅनिश बघतो आपण, किंवा ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट माझे खूप गुजराती मित्र आहेत, एकमेकांशी गुजरातीत बोलतात. गुजराती बोलताना मला असं वाटतं अरे काय बोलतायत यार, मस्त फ्लुएंटली, अरे असं काय फ्लो आहे त्यांचा वगैरे. तर असं लोकांना मराठी बोलताना पण वाटलं पाहिजे. फ्रेंच, पण दुर्दैवानं मराठीच्या बाबतीत असं होत नाही, लोक लाजतात कारण आपण त्या भाषेला एवढं महत्व नाही दिलं. आता तुम्ही धर्म बघितलात तर धर्म हा अतिशय महत्वाचा आहे. हिंदू धर्म हा, तुम्ही मला सांगा, आपला देश सोडून मला वाटतं बालीमध्ये गणपतीला मानत असेल, किंवा खूप कमी राज्य आहेत जिकडे हिंदू धर्म हा मानला जातो. त्याच्यामुळे मला वाटतं की हा धर्म आपण जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हिंदुत्व म्हणजे काय, इतर धर्मांचा द्वेष नाही, पण आपला धर्म तर वाढवला पाहिजे. बस माझ्यासाठी हिंदुत्व तेच आहे. मग धर्म वाढवण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? तुम्ही म्हणताय की आपण आपला किमान जपला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे, त्याचं महत्व समजून सांगितलं पाहिजे पुढच्या पिढीला. अगदी. पण मग हिंदुत्वाच्या नावावर आता जे काही केलं जातं कारण काय झालंय, आत्ताची विशेषतः तुमची जनरेशन, तुमच्या नंतरची जी जनरेशन आहे, या जनरेशनला हिंदुत्व, भगवी टोपी घालणं, भगवा सदरा घालणं किंवा भगवी पताका घेणं, यालाच हिंदुत्व मानतात. त्याचा अर्थ काय आहे हे कोणीतरी समजवलं पाहिजे. हे का घालतोय आपण, आपले कुलदैवत कोण आहेत, आपला धर्म काय सांगतो, हे आपण कुठेतरी समजून सांगितलं पाहिजे. हिंदू धर्म हा मला वाटतं सगळ्यात प्राचीन धर्म आहे. मला वाटतं त्याच्यानंतर ख्रिश्चन आणि मुस्लिम हे सगळे धर्म आले. त्याच्यामुळे मला वाटतं हा आपला सगळ्यात जुना धर्म हा आपण जपला पाहिजे. तो सगळ्यात कमी आहे आणि मला वाटतं अजून कमी कमी होत चाललंय. ते दाखवण्याची गोष्ट नाहीये, ती आत्मसात करण्याची. ती मला वाटतं की दंगलीत नाही दिसली पाहिजे.
ती दररोजच्या तुमच्या वावरताना तुम्हाला दिसली पाहिजे की तुम्ही हिंदू आहात, की तुम्ही देव धर्म हे मला वाटतं आपण कुठेतरी मानून पुढे गेलो पाहिजे. कारण हे आपण शेवटी सगळं हे जगाचं जे असेल हे सायन्सवर टाकून खूप आपण सायन्सला प्राधान्य वगैरे देतो, हे सगळं ठीक आहे, पण कुठेतरी ह्याच्या मागे एक मोठी शक्ती आहे असं मला वाटतं. आणि ती विशेषतः जेव्हा आपण अडचणीच्या वेळेला असतो तेव्हा आपल्याला Exactly. जाणवतं. मग अमित ठाकरेंना पण ते ज्यावेळेला अडचणीत होते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी जाणवायला त्याच्यातनंच मी बाहेर आलो. मी परत सांगतो, मी देवधर्माचं त्याच्या आधी एवढं नाही करायचो जेवढं त्याच्यानंतर करायला लागलो. कुठेही मला जाणवलं की काहीतरी एक अदृश्य शक्ती आहे जी माझ्या पाठीशी आहे. पण आत्ताची जी तरुण पिढी आहे तिला असं अनेक वेळेला वाटतं की आरक्षण मिळालं तर सगळे प्रश्न सुटतील. अमित ठाकरेंना काय वाटतं, आरक्षण मिळालं तर सगळे प्रश्न सुटतील? राज ठाकरे सत्तेत आले तर सगळे प्रश्न सुटतील. आरक्षण म्हणजे काय, तुम्हाला काय पाहिजे? नोकरी हवी आहे तरुणांना. एक्झॅक्टली. मग साहेब तेच बोलतात की मी सत्तेत आल्यावर आपल्या भूमिपुत्रांना नोकरीचा प्रश्नच उरणार नाही, शिक्षणाचा प्रश्नच उरणार नाही, तुमच्या ह्या ज्या 2 महत्वाच्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करू. पण तुम्हाला आरक्षण मिळणं म्हणजे तुम्हाला जर इगोचं असेल तर मला वाटतं थोडं डिफिकल्ट आहे. कारण ते सिस्टमॅटिकली तुम्हाला ते होऊ नाही शकत हे साहेबांनी तुम्हाला आधी सांगितलं. पण तुमच्या ज्या गरजा आहेत त्या मिटणार असतील तर मला वाटतं तुमचे विषयच सुटले ना. आणि ते सहजपणे सोडवू शकतो आपण. आत्ताच्या घडीला विशेषतः म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण या विषयाने थोडासा जरा कलाटणी दिली लोकसभेच्या निवडणुकीला. विधानसभेच्या निवडणुकीतही अर्थात त्या महत्वाच्या आहेत. हा मुद्दा येतो ग्रामीण भागातून, विशेषतः मराठवाडा हा जो सगळा संपूर्ण पट्टा आहे जिथे पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. आणि त्यातून असं लक्षात येत आहे की तिथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. मग तिथल्या तरुणांमध्ये एक प्रकारचं वेगळं फ्रस्ट्रेशन आहे. अगदी मुलांची लग्न होत नाही इथपर्यंतचे प्रश्न आहेत. आणि मग त्यातून त्यांच्या त्या रागाचा फायदा घेऊन काही लोक आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा इतर मुद्दे असतील हे तापवताना दिसतात. ग्रामीण महाराष्ट्रात आरक्षणाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो आहे की आता तुम्ही जरांगे पाटील बोलला, त्यांचा मुद्दा चुकीचा नाहीये, त्यांचा उद्देश चुकीचा नाहीये. ते त्यांच्या लोकांसाठी लढतायत, म्हणजे आपल्या लोकांसाठी लढतायत. पण त्यांना शेवटी पाहिजे काय तर नोकरी आणि शिक्षण, जे आरक्षणाच्या मार्फत नाही पण आपण देऊ शकतो. त्यांचे उद्देश चुकीचे नाही आहेत. पण आरक्षण आल्यावर कसं एक कॉन्फिडन्स येतो की हे मिळणार. मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो की राजसाहेब आल्यावर हे मिळणार. मग राजसाहेब तुमचं आरक्षण म्हणून समजा. मी परत बोलले, ह्यांचे उद्देश चुकीचे नाही आहेत. कारण कसं आहे की आपली जनसंख्या एवढी वाढत चालली आहे. अभि तुम्ही तरुण नेते आहात, त्यामुळे तरुणांना विशेषतः तुम्ही निवडून आलात तर तुमच्याकडनं येणारच आहात म्हणजे, पण तुमच्याकडनं विशेष अपेक्षा असते. असं लक्षात येत आहे की विधान भवनात बसणारी जी मंडळी आहे त्यांचा आणि तरुणांचा कुठेतरी कनेक्ट आता राहिलेला नाहीये तेवढासा. तो कनेक्ट कशा पद्धतीनं तुम्ही करू इच्छिता? माझी पोट तिडकीने इच्छा आहे की महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्याचं संवर्धन मी केलं पाहिजे. ते सुधारून त्याचं ब्युटिफिकेशन करून मला लोकांना दाखवायचं आहे की महाराज काय होते. हा एक माझा खूप कळीचा मुद्दा आहे की मला दाखवायचं. आणि आपण ते खूप अप्रतिमपणे दाखवू शकतो की मी तुम्हाला त्या दिवशी बोललो की VR गॉगल्स लावून आपण दाखवू शकतो की महाराजांची पावलं कुठे पडलेली, कुठे त्यांनी सुरुवात केली, कुठे राज्याभिषेक झाला, कसे गडकिल्ले काबीज केले, हे अख्खी स्टोरी आपण दाखवू शकतो. पण त्यासाठी कुठलं तरी एखादं खातं तुमच्या हातात यावं लागेल. तुम्ही सत्तेत येणार आहातच असं तुम्ही नेहमी म्हणतात. नाही, पण त्यावेळेला समजा एखादं मंत्रालय मिळायची वेळ आली तर तुम्ही कुठलं मंत्रालय नाही, मी नाही, असं काय माझी इच्छा नाहीये. पण मी आमदार झालो नाही झालो, मंत्रीपद मिळालं नाही मिळालं तरी मी हे काम करून घेणार. कारण मला ही माझी इच्छा आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या, म्हणजे मला कुठेतरी वाटतं की कुठेतरी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी. कारण मला दरवेळेला आपण खूप आकडे देतो की एवढ्या एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तो शेतकरी त्याचं सगळं आयुष्य सोडून, त्याचे परिवार घरी सोडून झोपलेला असताना कुठेतरी झाडाला दोरी बांधून लटकत असताना त्याला त्या ठिकाणी जाताना काय वाटत असेल हे मला कुठेतरी माझ्या डोक्यात बसतं की काय काय कशा थ्रू जात असतील हे.
बरं आपण असं काय नाही करू शकत त्यांच्यासाठी? तुम्ही आता मुख्यमंत्री म्हणून बोलला उद्धवजी, त्यांनी विचारलं की तुम्हाला कर्जमाफी मिळाली का? एका शेतकऱ्यांना मला वाटतं तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, तुम्हाला पैसे मिळाले का वगैरे, तर शेतकरी तोंडावर बोलला नाही. हे सांगणं किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. ह्या गोष्टी आपण जर तुम्ही आपण मुख्यमंत्री म्हणून करून घेतल्या पाहिजेत. तेवढं लक्ष असलं पाहिजे की शेवटच्या माणसापर्यंत आपण जे बोलतोय ते पैसे पोचतायत. आता आता यावर आणि महिलांचा विषय हा अगदी, तर अगदी. मी आता त्याच मुद्द्याकडे हो. येणार होती की सध्या फ्री बस, मोफत वस्तू देणं, मोफत पैसे देणं, या गोष्टी खूप चाललेल्या आहेत. आता महिलांचा विशेषतः लाडकी बहीण योजना यावर्षी खूप गाजते आहे. तुम्हाला वाटतं अशा फ्री बस किंवा असे पैसे देणं यातून प्रश्न सुटू शकतात? तर सुटूही शकतात, कारण लोकांना सवय लागली आहे. प्रश्न नाही सुटू शकत, पण जे काय तात्पुरती गरज भागू शकते माहित नाही मला, कारण शेवटी फुकट पैसे मिळत असतील तर कोणाला नाही वाटणार. पण ही सवय नाही लागली पाहिजे, कारण कोणी मागत नाहीये. तुम्ही सवयी नका लावू. कालपर्यंत याला दोष देणारे जे विरोधक आहेत आत्ताचे, आज आदित्य ठाकरेंचं एक वाक्य आलेलं आहे की लाडकी बहीण योजना आम्ही सत्तेत आलो तर सुरूच ठेवू, आम्ही पैसे वाढवून देऊ, असं ते म्हणताय. कोणाचे पैसे वाढवणार आहोत तुम्ही? लोकांमधनं देणार आहोत ना, लोकांच्या टॅक्सेस मधनं जे पैसे येतात ते देणार आहोत ना. मग त्यापेक्षा जे आता एन्काउंटर झाला बदलापूरला, त्याचं तुम्ही का नाही तुम्ही समर्थन केलं? का त्या पोलिसांवर आरोप केले? लाडकी बहीण म्हणजे काय? आता मला बहीण आहे म्हणून मला बहिणीची व्हॅल्यू आहे. तुम्हाला बहीण म्हणजे काय? बहिणीची व्हॅल्यू कुठेतरी कळली पाहिजे ना. एका 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय, तो बलात्कार जो करणार त्याचा एन्काउंटर होतोय, तुम्ही पोलिसांना दोष देताय तिकडे. आधी पोलिसांना दोष दिला की त्यांनी पकडला नाही, एक्झॅक्टली, त्यांनी अडकवून ठेवलं सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर एन्काउंटर केल्यावर ह्याच्या पाठी अजून एक मोठी शक्ती आहे. पोलीस कशामधनं जात असतील? बरं आपण कशात काय बोलतोय? त्याची आई येऊन बोलते ह्याला सायकल चालवायला येत नाही, बलात्कार कसा करणार? आपण काय दोन्ही एका शाळेत शिकवतात का? बलात्कार कसा करायचा आणि सायकल कशी चालवायची? आपण काय बोलतोय? मला वाटतं कुठेतरी पोलिसांचं आपण कुठेतरी कौतुक केलं पाहिजे की हे पाऊल उचललं, धाडसी पाऊल होतं पण ते उचललं. आणि असंच ठेचून मारायला पाहिजे, कारण मला वाटतं की हेच एक पायंडा पाडतील की ह्याच्या पुढे बलात्कार झाले 5 वर्षाचे असतील किंवा 50 वर्षाचे असतील. महिलांवर बलात्कार म्हणजे आपण काय खूप छोटी गोष्ट आहे का आपल्यासाठी? तुम्ही बाकीची कारवाई कसली करताय? तुम्हाला कळलं हा आहे मारून टाका, हे माझं मत आहे. कारण ह्या गोष्टीची परतफेड तशीच असली पाहिजे. पण मग मनसेची खळखटाक अशी जी इमेज होते, अनेक वेळा असं होतं की म्हणजे दोन्ही अर्थी लोक घेतात त्याला, काही पॉझिटिव्ह घेतात, काही निगेटिव्ह घेतात. मनसेची ही जी खळखटाक इमेज आहे, ती इमेज तुम्हाला कशी वाटते आणि भविष्यात ती बदलावी अशी तुम्हाला वाटते का? नाही, मला नाही वाटत. सत्तेत आलो तर ती बदलणार, कारण सत्तेत आल्यावर आम्हीच काम करणार. पण सत्तेत नाही आलो तर साहेबांची एकच भूमिका आहे की पहिला आम्ही रिक्वेस्ट करून जातो, तुम्ही नाही गेलं तर आम्ही हात उचलणार म्हणजे उचलणार. आधी हात जोडून जायचं आणि नंतर हात सोडून जायचं. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठेतरी तुम्हाला ती भीती बसली पाहिजे की हे आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही येतो, लोकांच्या कामासाठी येतो, आणि तुम्ही लाईटली नाही घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे सगळेच विरोधक करतात हे, जे सत्तेत असतील ते म्हणतात की आम्ही करतोय, आणि जे विरोधात असतात ते म्हणतात नाही झालं. पण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला असं वाटतं की क्राईम रेट खरंच वाढला आहे की तो दाखवला जातोय? हो, नाशिकला 2 दिवसाआड एक मृत्यू होतोय. पुण्यात क्राईम रेट वाढलाय, गरजुल्ले वाढलेत, ड्रग्सचं प्रमाण शाळा कॉलेजेस पासून चालू झालंय. आपण कुठे होत नाही, काय बोलतोय आपण? भीषण परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण लोकांचे प्रश्न, मला तुम्ही सांगा, आपण कोण लोकांच्या प्रश्नांबद्दल बोलतोय? खोके, गद्दार,
ह्यांनी पक्ष फोडला त्यांनी पक्ष फोडला, काँग्रेस आणि शिवसेनामध्ये मतभेद आहेत उमेदवारांमध्ये, ह्याच बातम्या येत आहेत. लोकांच्या प्रश्नांबद्दल कोण बोलतंय? ही निवडणूक कुठच्या अजेंड्यावर आहे? लोकांसाठी कोण काम करणार आहे? जे निवडून देणार आहेत तुम्हाला, हे मला वाटतं कुठेतरी विचार झाला पाहिजे याचा. थोडंसं आपण तरुणांकडे पण येऊया. तुमचे आवडीचे विषय खेळ आणि चित्रपट, हेही तुम्हाला दोन्ही आवडतात. तुम्हाला असं वाटतं का की आपली जी तरुण पिढी आहे त्या पिढींना या गोष्टींकडे वळतं केलं? कारण आपल्याकडे स्पोर्ट्सला काही व्हॅल्यू नाहीये. आपल्याकडे मराठी जी चित्रपट सृष्टी आहे ती कदाचित साऊथच्या तुलनेत थोडी छोटी आहे, हिंदी चित्रपट सृष्टीच्या तुलनेत थोडी छोटी आहे. तुम्हाला असं वाटतं का की जर तरुणांना या सगळ्या क्षेत्रांमध्ये संधी दिली तर ही जी ओरड होते बेरोजगारीची किंवा शिक्षण चांगलं नाही मिळत, हे थोडे प्रश्न सोडवले जाऊ शकतात? तुम्ही सत्तेत आलात तर या गोष्टींना तुम्ही किती महत्व देणार? खूप. पण ह्या गोष्टीला मी महत्व देण्यापेक्षा चित्रपट तुम्ही बोललात तर मला वाटतं लोकांची इच्छाशक्ती पाहिजे. तसे आपल्याकडे डिरेक्टर्स आहेत, ऍक्टर्स आहेत. म्हणजे साईराट जेव्हा आला, कोणी अपेक्षा नव्हती केली की काय लेवलला चालेल, पण ती गाणी, ते डिरेक्शन वगैरे नागराज सरांनी जे केलं ते मला वाटतं बॉलिवूडला हलवून ठेवणारं होतं. त्याच्यामुळे ती ताकद आहे, ती इच्छाशक्ती असली पाहिजे. आपण पैसे कमवण्यासाठी नाही या क्षेत्रात आहोत, ही फक्त एक विचार घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगू, आपण बघत नसू तरी आठवड्याला 20 मराठी चित्रपट येतात. आठवड्याला ते किती लागतात, किती थिएटर्समध्ये लागतात वगैरे, आपण ह्याचा आकडाच बघत नाही. कारण काय आला काढा, हे असं नसलं पाहिजे. एक कुठेतरी एक पॅशन असलं पाहिजे ना की तुमच्याकडे स्टोरी काय आहे, कोणाला घेताय, काय करतोय आपण. म्हणून मला एक नंबर मी बघितला, मला खूप आवडला. आणि मी साहेबांना बोललो की मी बाबाला बोललो की मला असं नका दाखवू एडिटेड. त्यांनी अनएडिटेड एकदा दाखवलं. मी त्याला बोललो की अनएडिटेड नको दाखवू, मला थिएटरमध्ये बघायचं. मी एवढा उत्कृष्ट चित्रपट केलाय तो. तुम्ही याच मैदानात अनेक वेळेला फुटबॉल सुद्धा खेळला. खेळांबद्दल जे दुर्लक्ष होतं आपल्याकडे, त्याबद्दल म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही, मी तर म्हणेल की देशातच, एक क्रिकेट सोडलं तर आपल्याकडे दुसऱ्या कुठल्याच खेळाला फारशी किंमत दिली जात नाही. बॅडमिंटन आहे ना, सायना नेहवाल आपण चांगलं करतोय म्हणून कदाचित त्याला थोडे महत्व आलंय, पण अनेक असे स्पोर्ट्स आहेत जे दुर्लक्षित होतात. तुमचं विजन काय असणार जर तुम्ही सत्तेत आलात तर? माझी एकच गोष्ट आहे की आपण ज्या खेळात चांगले होत ना, आपण सगळ्या खेळात चांगलं होण्याचा प्रयत्न नाही करू शकत. कितीही लोकांना फुटबॉल आवडत असेल, सगळं आवडत असेल, मला आवडायचं, मला नॅशनल खेळायचं होतं, पण आपण तिथपर्यंतच पोचू शकतो. का आपल्याकडे ते जीन्स नाही आहेत. हॉकी बोला तुम्ही, क्रिकेट बोला, बॅडमिंटन बोला, चेस बोला, आपण त्याच्यात उत्कृष्ट आहोत. त्याच्यावर काम केलं पाहिजे. फुटबॉलवर केलंच पाहिजे, पण मला वाटतं की दर देशाचा एक स्पोर्ट असतं. स्पेन हे मला वाटतं की फुटबॉल सोडून दुसऱ्या कुठच्याही गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट नाही. स्पॅनिश तुम्हाला क्रिकेट टीम नाही दिसणार, स्पॅनिश बॅडमिंटन टीम नाही दिसणार, पोर्चुगलची बॅडमिंटन टीम नाही दिसणार, तुम्हाला क्रिकेट टीम नाही दिसणार. कारण ते त्याच एका स्पोर्टवर कॉन्सन्ट्रेट करतात. त्यांचे देशात चालू असेल नॅशनल्स वगैरे, पण ते इंटरनॅशनली ह्या गोष्टी नाही करत. कारण आपली एक ताकद आपण समजून घेतली पाहिजे. राज ठाकरे एक आर्टिस्ट आहेत, राजकारणी आहेत, आणि अनेक वेळा अनेक जण असं म्हणतात की त्यांच्यातला कलाकार त्यांच्यातल्या राजकारण्यावर हावी होतो. तुम्हाला कुठली कला आवडते? आणि आता तुम्ही 12 महिने 24 तास खरं तर कामच करणार आहात, पण तरी सुद्धा तेव्हा जेव्हा केव्हा वाटेल की मला मी आता जे काय शिकेन ना ते मला वाटतं माझ्या मुलाबरोबर शिकेन. कारण त्याला शिकायला कुठचं एक संगीताचं वाद्य मी त्याला शिकवणार आहे. कुठचं गिटार असेल, पियानो असेल, काहीतरी असेल शिकवणार आहे. एक भाषा नवीन शिकवणार आहे. मग ती स्पॅनिश असेल, फ्रेंच असेल, चायनीज असेल, काहीतरी मी त्याला शिकवणार आहे. मराठी तर तो बोलतोच.
पण मला वाटतं की एक भाषा तुम्हाला ही तुमची ताकद आहे, ही तुम्हाला आलीच पाहिजे. कियांनी काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? चांगला माणूस. त्याच्यासाठी करिअर ऑप्शन्स काही काही याचा काही काही विचार? कर तू, काही काही कर. राजकारण पण असू शकतं, पण तू ते त्याच्यावर आहे. जसं मला साहेबांनी कधी फोर्स नाही केलं तसं मी त्याला फोर्स नाही करणार. त्याच्यामुळे काही होईल तो, पण माणूस म्हणून चांगला झाला पाहिजे. आता तुम्ही राजकारणी झालेला आहात, पण समजा तुम्ही राजकारणी नसतात तर कुठली अशी गोष्ट आहे जी करायला तुम्हाला खूप आवडली असते? प्रोडक्शन कंपनी काढायला आवडली असते. चित्रपट मला काहीतरी बिहाइंड द कर्टन किंवा इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. तुम्ही प्रत्येक वेळेला असं, आम्ही अनेक वेळेला राज ठाकरेंचं जेव्हा भाषण देत असतात त्यावेळेला तुम्ही मागच्या बाजूला उभं राहिलेलं बघितलेलं ती आहे. माझी सवय, मला नाही आवडत. मी कॅमेरा कॉन्शियस खूप आहे. पण तुम्ही हँडसम आहात. तुम्ही चित्रपटामध्ये अनेकांनी तुम्हाला ऑफर्स पण दिलेल्या आहेत, पण मला- आमच्यापर्यंत पोहोचलंय. माहित मग नाही, चित्रपटात का नाही गेलात? म्हणजे का वाटलं की कारण मला ऍक्टिंग नाही येत. जी महत्वाची, सगळ्यात महत्वाची सगळ्यात गोष्ट महत्वाची लागते ती नाही येत. आणि तुम्ही चित्रपटात का नाही गेलात बोललात तर आपलं हे राजकारण पण एक चित्रपट आहे. सगळे ऍक्टर्सच आलेत सगळे इकडे. अगदी खरं आहे, अगदी खरं त्याच्यामुळे आहे. ह्याच्यात पण थोडं डिफिकल्ट जातंय, पण आपण सर्व्हाइव्ह करू. नक्की. आत्ताच्या जनरेशन मधला कुठला ऍक्टर किंवा कुठली ऍक्ट्रेस तुम्हाला आवडते, जी तुम्हाला वाटतं की खरंच उत्कृष्ट अभिनय करते किंवा उत्कृष्ट काम आहे त्यांचं, किंवा चित्रपट निर्माता, डायरेक्टर कुणीही चालेल? डिरेक्टर म्हणून आशुतोष गोवारीकर सर, राजकुमार इराणी सर. ऍक्टर म्हणून तुम्ही बोललात तर मला लहानपणापासून ऋतिक रोशनच आवडतो. हो, मग तुम्हाला डान्सची आवड आहे की नाही? नाही नाही नाही, मी बघून मला आवडतो. एस्थेटिकली एक ऍक्टर कसा असला पाहिजे. मग मराठी असेल, बॉलिवूड असेल किंवा हॉलिवूड असेल, तिघांमध्ये तो फिट होऊ शकतो आणि काय प्रकारे फिट होऊ शकतो. त्याच्यामुळे मला ते खूप आवडतात. ओके. तुम्ही थोडे आम्हाला असं अनेक वेळा जाणवतं की थोडे लुक कॉन्शियस आहात, इमेज कॉन्शियस आहात, नाही 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 नाही, मी लुक कॉन्शियस आहे. असं वाटतं कधी कधी, नाही? तुम्हाला आता गेल्याच वर्षी मला वाटतं ना की हँडसम राजकारणी असे परत मी असं बोलतो की मला कपडे चांगले म्हणजे काय, मी जे कपडे घालतो ते कोणी घालू शकतो, पण मी व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातली तरी मला वाटतं की ते आता टचूट की ते आता आई वडिलांचा आशीर्वाद आहे की मी असा दिसतो. मी दिसण्यात माझे काय एफर्ट्स नाही आहेत. हा, पण मग बहिणीचे एफर्ट्स आहेत का? ती ड्रेस डिझायनर आहे तर ती कधी सुचवते? ती सांगते, मिताली सांगते. हा, वाईफ बरोबर, दोघी जणी घरात दोन दोन फॅशन डिझायनर आहेत. हल्ली राज ठाकरे यांचं पण ड्रेसिंग थोडासा आम्हाला रंगांच्या बाबतीत बदललेला दिसतोय. ते पण त्यांच्या दोघींकडनं आलंय की काय? ते आता स्वेटशर्ट्स वगैरे घालायला लागले, हुडीज घालायला लागले, ते मला वाटतं त्यांच्या दोघांमुळेच. त्या दोघींचं आणि मला वाटतं कुठेतरी हा कम्फर्ट आला पाहिजे. कारण मला खूपदा विचारतात की तुझी स्टाईल ही राजकारण्यांसारखी नाही वाटत. म्हणूनच मी हे विचारलं. मला तुम्हाला बोलायचं की मला सांगा की मी कुर्ता घालून किंवा नेहरू जॅकेट घालून तुमच्यासाठी तुम्ही मला निवडून दिलं आणि मी काही नाही केलं, ऍज अपोज टू मी सूट घालून तुमच्यासाठी रस्ते नीट केले, तुमच्यासाठी वावरायला मी तुमचा परिसर नीट केला, तुमचं आयुष्य सुधारलं, तर मला वाटतं तुम्हाला सूट घातलेला नेता आवडेल की कुर्ता घातलेला? आम्हाला कुणीही चालेल, काम करणारा पाहिजे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे कपड्यांवर काही नसतं. माणूस कसा आहे बघा. मी काही घालून आलो आणि तुमच्यासाठी काम केलं ना, तर तुम्ही कपडे नका बघू, तुम्ही काम बघा. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मतदारसंघाकडे येऊया. 5 वर्षानंतर हा मतदारसंघ तुम्ही कुठे नेऊन ठेवाल असं तुम्हाला वाटतं, किंवा कुठल्या महत्वाच्या किमान ते सुधारलेलं असेल? माझं कामच मी बोलेल. मला वाटतं त्याच्याबद्दल आता मी खूप बोलून झालोय, पण मला समुद्र किनारा असेल किंवा पोलीस कॉलनी असेल, कोळीवाडा असेल, मला अनेक विषय असतील, मला माहिती आहेत मला काय करायचंय. एन्व्हायरमेंट हा तुमचा एक एन्व्हायरमेंट आता आवडीचा आपण विषय. शिवाजी पार्कात बसलोय. या लाल मातीचा प्रश्न एवढा आहे. मला अनेकदा इकडचे क्रिकेटर्स येऊन बोलले की अरे दादा, जरा शिवाजी पार्कचं काहीतरी आपण सुधारणा करू शकतो का, कारण हे आम्ही खेळलेलो वन ऑफ द वर्स्ट पिचेस आहे.
जिकडे सचिन तेंडुलकर सर शिकलेत ह्याची अशी परिस्थिती झाली असेल तर मला वाटतं त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण समजून कुठेतरी त्याच्यावर काम केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये खूप तरुण आहेत, म्हणजे अगदी आदित्य ठाकरे तर आहेतच, परंतु रोहित पवार आहेत, त्यानंतर आदिती तटकरे आहेत, वर्षा गायकवाड आहेत, असे अनेक तरुण नेते सुद्धा आहेत. त्यांच्या रांगेत आता तुम्ही जाऊन बसणार आहात. त्यांच्यापेक्षा वेगळं काय करण्यावर तुमचा भर असणार आहे? त्यांच्या नाही, मला असं कंपॅरिझनची गोष्ट नाही. मी माझं काम करणार. मला माहित नाही कोणी किती काम केलंय, पण मी माझं काम करणार. मी प्रामाणिकपणे माहीमकरांसाठी, महाराष्ट्रासाठी काम करणार. त्याच्यामुळे कोणी किती केलंय ह्याच्याबद्दल मला आता बोलायचं नाहीये, पण मी काम करणार. धन्यवाद अमित, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते अमित ठाकरे, ज्यांनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आणि त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात त्यांची रोखठोक मतं आणि भविष्याचा वेध घेण्याचा त्यांचा जो काही प्रयत्न आहे त्याबद्दल आपली मतं व्यक्त केली.